आपण बघा एबीपी माझा आणि आता प्रशांत कोरटकर ज्यानं छत्रपती शिवरायांचा अपमानास्पद अनेक वक्तव्य केली त्यानं पुन्हा एकदा दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर थोड्याच वेळात सुनावणी होणार आहे। मुंबई हायकोर्टात ही सुनावणी होते। कोरटकरच्या वकिलानं या प्रकरणाची तातडीनं सुनावणीची कोर्टाकडे केलेली विनंती मान्य झालेली आहे। दरम्यान आताची मोठी बातमी आहे, प्रशांत कोरटकरला तेलंगणातून अटक केल्याची सुद्धा माहिती आलेली आहे। प्रशांत कोरटकर म्हणजे ज्यानं इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांच्याशी फोनद्वारे बोलताना छत्रपती शिवरायांबद्दल अनेक अवमानजनक वक्तव्य केली, विशिष्ट जाती समूहाच्या अनुषंगाने वक्तव्य केली, त्याला तेलंगणातून अटक केल्याची माहिती आहे। प्रशांत कोरटकर दुबईला पळून गेल्याची असे दावे होत होते, सोशल मीडियावर असं पसरवलं जात होतं, मात्र प्रशांत कोरटकरला तेलंगणातून अटक केल्याची माहिती आहे। प्रशांत कोरटकर हा नागपूर स्थित कथित पत्रकार आहे। विशिष्ट जाती अभिनिवेशातून इतरांवर टीका करत असताना इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देणं, छत्रपती शिवरायांविषयी अनेक अपमानास्पद अवमानजनक अशी वक्तव्य केल्याप्रकरणी त्याचा पोलीस शोध घेत होते। या मधल्या काळात त्यांना अनेकदा जामिनासाठी अर्ज केले। अभिषेक मुठाळ आपले प्रतिनिधी अधिक माहिती देतात। अभिषेक, प्रशांत कोरटकरला तेलंगणामध्ये अटक झाली आहे। गृह विभागातल्या सूत्रांकडून ही माहिती मिळते आहे। कोल्हापूर पोलीस लवकरच या संदर्भातली अधिकृत माहिती जी आहे ती देखील देण्याची शक्यता आहे। एकूण आपण यामध्ये पाहिलं तर अटकपूर्व जो जामीन आहे त्यासाठी अर्ज केल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं। या अगोदर जर का पाहिलं तर त्यांचा जो अटकपूर्व जामिनासाठीचा जो अर्ज आहे तो देखील फेटाळण्यात आलेला होता आणि त्यामुळेच आता जर पाहायचं तर ते प्रशांत कोरटकर हे कुठेतरी फरार होते अशा प्रकारे देखील आपल्याला समोर येताना पाहायला मिळालेलं होतं आणि आता ते तेलंगणामध्ये त्यांना अटक करण्यात आली आहे। प्रशांत कोरटकरला तेलंगणामध्ये अटक झाल्याची माहिती मिळते आहे। कोल्हापूर पोलीस या संदर्भातली अधिकृत माहिती थोड्याच वेळात देखील असं देखील करत आहे। अभिषेक, हा कोरटकर दुबईला पळून गेल्याची चर्चा जोरात असताना त्याच्यावरती सुद्धा टीका करण्यात आली होती। यानंतर आता तेलंगणात तो सापडलेला आहे, हे काय कनेक्शन आहे, हा कसा शोध लागला, तपास लागला, याबद्दल काही माहिती आहे का? आतापर्यंत या संदर्भातली अधिकृत माहिती आलेली नाही आहे, मात्र गृह विभागाकडनं असं कळतं आहे की या प्रशांत कोरटकरला अटक करण्यात आलेली आहे। तेलंगणामध्ये ही अटक झाल्याचं कळतं आहे। एकूणच अभिषेक, मी तुम्हाला थोडंसं थांबवतोय। आपल्यासोबत ज्येष्ठ वरिष्ठ विधिज्ञ असीम सरोदे आपल्यासोबत आहेत। असीमजी, या कोरटकरला तेलंगणातून अटक झाल्याची माहिती आहे, मात्र एकीकडे त्याने मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज सुद्धा केलेला आहे। यापूर्वीचा तो फेटाळण्यात आला होता कोल्हापूरमधून। आता पुढची कारवाई कशी पाहता आपण? आज कोरटकर उच्च न्यायालयामध्ये लिस्टेड होती, परंतु त्याला जर अटक झाली असेल तर तो अर्ज आपोआपच रिफ्लेक्शन होतो, कारण तो इंटरन जामीन मिळावा याच्यासाठी होता सुरुवातीला आणि आता आणखी तरी बेल मिळाली म्हणून आता अटक झालेली असल्यामुळे त्याला रेग्युलर जामीनचा अर्ज करावा लागेल। हा अर्ज काढून घेईल आणि त्यानंतर जामीनच्या अर्जावरची कार्यवाही होऊ शकते। परंतु आता तेलंगणामध्ये पोलिसांनी अटक केली आहे, मला माहिती नाही नागपूरच्या केली की कोल्हापूरच्या केली। तर नागपूरच्या पोलिसांनी केली असेल तर तिथे तेलंगणाच्या पोलिसांकडे त्याची नोंद करावं लागेल आधी आणि मग त्याला महाराष्ट्रात आणावं लागेल। महाराष्ट्रात त्याला कोल्हापूरच्या पोलिसांकडे सुपूर्द करण्याची प्रक्रिया करावी लागेल। त्याच्या आधी त्याची वैद्यकीय तपासणी झाली पाहिजे आणि पुढील सगळी कार्यवाही मग कोल्हापूरच्या न्यायालयामध्येही त्याला कोल्हापूरच्या न्यायालयात प्रोड्यूस करण्यात येईल। जे 2 FIR इतर आहेत, जालना इथे एक FIR आहे, नागपूरला सुद्धा FIR आहे, ते दोन्ही FIR कोल्हापूरला ट्रान्सफर करण्यात येतील आणि तिन्ही FIR वरची कार्यवाही ही आता कोल्हापूरच्या न्यायालयात चालेल। धन्यवाद असीम, तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल। आताची मोठी बातमी आहे, छत्रपती शिवरायांचा अपमान करणारा आणि इंद्रजीत सावंत, इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देणारा प्रशांत कोरटकर याला तेलंगणातून त्याच्या मुसक्या आवळलेल्या आहेत पोलिसांनी। मात्र यानंतर आता तेलंगणा पोलिसांकडे नोंद करून महाराष्ट्रात आणून त्यानंतर कोल्हापूर पोलिसांना त्याला सोपवणं आणि यापुढची कार्यवाही याबद्दलची आता प्रक्रिया सुरू झालेली आहे। दरम्यान प्रशांत कोरटकर दुबईला पळून गेल्याची जोरदार चर्चा होती, मात्र तो प्रत्यक्षात भारतातच तेलंगणात असल्याची माहिती आता समोर येते। यानंतर आता त्याच्यावरती कोणती कारवाई होते याकडे तमाम शिवभक्तांचं लक्ष असणार आहे। अभिषेक मुठाळ आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। अभिषेक, याबद्दलचे अधिक अपडेट्स काय होत आहेत? सरकार याकडे आता हे प्रकरण, कारण शिवप्रेमींचं लक्ष या विषयाकडे आधीपासून लागलं होतं, सरकार या बाबतीत काय करेल असं वाटतं?
नक्कीच या संदर्भात जर का पाहायचं तर या संदर्भात तक्रार देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. गुन्हा देखील दाखल झालेला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर कुठेतरी संरक्षण घेण्याचा प्रयत्न, अटकेपासून संरक्षण घेण्याचा प्रयत्न देखील आपल्याला प्रशांत कोरटकर याच्याकडनं घेण्यात आल्याचं पाहायला मिळालेलं होतं. मात्र सरकारकडनं या संदर्भात युक्तिवाद करत कुठेतरी सरकारनं आपली बाजू मांडलेली होती आणि सरकारचं देखील असं यामध्ये म्हणणं होतं की कुठेतरी या संदर्भात चौकशी व्हायला हवी आणि प्रशांत कोरटकर हे तेव्हापासूनच फरार असल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं. ते एकूणच नागपूरमध्ये असताना देखील त्यांचं लोकेशन हे सापडत नव्हतं. त्यानंतर दुबईला पळून गेल्याच्या देखील आपल्याला बातम्या समोर येताना पाहायला मिळालेल्या होत्या आणि त्यानंतर अटकपूर्व जामीनासाठी त्यांच्याकडनं कोल्हापूरमध्ये अर्ज देखील करण्यात आला आणि त्यानंतर तो फेटाळण्यात आल्याचं आपल्या. ठीक आहे अभिषेक, मी तुम्हाला थोडंसं थांबवतो कारण आपले प्रतिनिधी, आपला सहकारी कोल्हापूरहून विजय केसरकर आहे. विजय, कोल्हापूर मधला हा सगळा प्रामुख्यानं प्रकार होता कारण फोन नागपूरमधून आला होता, पण आला होता कोल्हापूरमधल्या इंद्रजित सावंतांना. कोल्हापूरमधले अपडेट्स काय आहेत, आता तिथे काय होणार आहे, कारण शेवटी त्याचा कोरटकरला सोपवावं लागेल कोल्हापूर पोलिसांकडे. अगदी बरोबर आहे प्रसन्न, कारण 25 तारखेच्या म्हणजे 25 फेब्रुवारीच्या संध्याकाळी 7 वाजल्यापासून कोरटकर हा फरार झाला होता. कारण ज्यावेळी जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये प्रशांत कोरटकरच्या विरोधात गुन्हा दाखल झाला त्याच्यानंतर तो नागपूरमधून फरार झाला, इंदोरला गेला, इंदोरवरून तो चंद्रपूरमध्ये आला, चंद्रपूरमधून 19 तारखेच्या रात्री पुन्हा एकदा तो फरार झाला. पोलिसांना हा नेहमी चकवा देत होता, मी हा फोन केलाच नाही असा कांगावा करत होता. त्या कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने ज्यावेळी जामीन अर्ज, अंतरिम जामीन हा नामंजूर केला त्याच्यानंतर तो हायकोर्टात गेला. मात्र आत्ताची घडीची बातमी आहे की तेलंगणामधून प्रशांत कोरटकरला अटक केलेला आहे. जवळपास 1 महिन्यानंतर कोल्हापूर पोलिसांनी प्रशांत कोरटकरला अटक केलेली आहे. कोल्हापूरच्या जवळपास 3 टीम आहेत, त्या वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचल्या होत्या. नागपूरला होते, चंद्रपूरला होती, एक टीम मुंबईला होती आणि आता या कोल्हापूर पोलिसांना कुठेतरी एक यश आलेलं आपल्याला पाहायला मिळते. कारण आपल्याला माहिती आहे की वारंवार माध्यमांमधून असेल, समाज माध्यमांमधून असेल, कोल्हापूर पोलीस असतील, नागपूर पोलीस असतील, चंद्रपूर पोलीस असतील, यांच्या कामगिरीवरती कुठेतरी शंका व्यक्त केली जात होती. त्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बरोबर फोटो येत होते, त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच त्याला कुठेतरी या ठिकाणी मार्गदर्शन केले आणि त्यांच्यामुळेच तो सापडत नाही की काय पोलिसांना अशा देखील शंका होत्या. मात्र आता जवळपास 1 महिन्यानंतर प्रशांत कोरटकरला अटक केलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा अवमान करणारा प्रशांत कोरटकरला अटक केलेला आहे आणि त्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये कोल्हापूरला यावंच लागेल. कारण कोल्हापूरमध्ये गुन्हा आहे तो दाखल झालेला आहे. नागपूरचा गुन्हा देखील कोल्हापूरकडे वर्ग केलेला आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये प्रशांत कोरटकरला कुठल्याही परिस्थितीत आणावंच लागेल आणि मग कोर्टाच्या समोर आहे ते दाखल करावं लागेल. मात्र आत्ताची सगळ्यात महत्वाची बातमी, मोठी बातमी, 1 महिन्यानंतर प्रशांत कोरटकरला अटक करण्यात पोलिसांना यश आलंय. प्रसन्न. विजय, या सगळ्या प्रकरणाचे आणखी सुद्धा कंगोरे आहेत. प्रशांत कोरटकरने जो पोलिसांकडे मोबाईल जमा केला तो फॉर्मॅट करून देण्यात आल्याचाही मुद्दा पुढे आला होता. त्याच्याशिवाय त्याने इंद्रजित सावंतांना जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे, छत्रपती शिवरायांचा अवमान केलेला आहे. नेमक्या कोणकोणत्या कायदेशीर मुद्दे किंवा काय गुन्हे किंवा काय प्रक्रिया असेल या बाबतीतली? खरं तर ज्यावेळी प्रशांत कोरटकरनं आपला मोबाईल आपल्या पत्नीच्या करवी नागपूर पोलिसांच्याकडे जमा केला त्यावेळी तो पूर्णपणे इरेज केला होता. त्यामधील कुठलाही डेटा आहे तो त्याने ठेवलेला नाही आणि हीच गोष्ट ज्यावेळी वकिलांनी हायकोर्टासमोर मांडली, त्याचबरोबर कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयासमोर मांडली, त्यावेळी त्याचा जामीन अर्ज आहे तो नामंजूर केला. त्याच्यानंतर पोलिसांची चक्र आहे ती फिरायला सुरुवात झाली. पहिल्यांदा ज्यावेळी इंदोरमधून त्याचा एक व्हिडिओ आला होता की छत्रपती शिवाजी महाराज हे माझे दैवत आहेत आणि मी आजही त्यांना दैवत मानतो, अशा पद्धतीचा एक व्हिडिओ आहे तो अंतरिम जामीन मिळाल्यानंतर. विजय, मी तुम्हाला थोडंसं थांबवतोय. आपल्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे आहेत. सुषमाजी, आपल्यासमोर बातमी आहे, कोरटकरला अखेर पकडलेले तेलंगणामधून, आपली प्रतिक्रिया? मला असं वाटतं की आपल्याकडे जेव्हा काही गुन्हेगार सुटून जातात त्यावेळेला त्यांना महाराष्ट्र पोलीस अटकच करू शकत नाही की काय. याच्या आधीच्याही 2-3 अटका या युपी आणि इतरत्र ठिकाणाहून केल्या गेल्या. आताची अटक ही तेलंगणामधून होते. एका अर्थाने सरकारने प्रशांत कोरटकरांना शक्य तेवढं सगळं प्रिव्हिलेज देण्याचा प्रयत्न केला. माझी माहिती चुकत नसेल तर आज प्रशांत कोरटकरचा अटकपूर्व जामीन होता. कदाचित तो जामीन फेटाळला असावा, त्यामुळे सरेंडर होण्याशिवाय पर्याय नसेल. परंतु ती अटक तेलंगणातून दाखवणं हे सगळे प्रकार बनतात. यात गृह खात्याचं पुन्हा एकदा अपयश आणि गृह खात्याची पुन्हा एकदा नाचक्की समोर येते. सुषमाजी, या सगळ्या प्रकरणात गेलेला काळ तो कधी इंदोरला जातोय, कधी तेलंगणातून सापडतोय, बायकोच्या हस्ते फॉर्मॅट केलेला मोबाईल पोलिसांना देतोय. या सगळ्यामध्ये त्याला काही मुभा दिली जाते, कोरटकरला वाचवण्याचा प्रयत्न होतोय असं वाटतंय तुम्हाला? अर्थात मी तेच म्हटलं की सरकारकडून प्रशांत कोरटकरला सगळ्या प्रकारचे प्रिव्हिलेज देण्याचा प्रयत्न झाला. आज प्रशांत कोरटकरची अटकपूर्व जामीन बहुधा होती.
आणि त्या अटकपूर्व जामीन फेटाळली गेल्याने असू शकतं किंवा ती शक्यता जामीन मिळण्याची नाही असंही असू शकतं, ज्यामुळे तो आज सरेंडर झालेला आहे. याच्यात महाराष्ट्र पोलिसांचं फार मोठं काही क्रेडिट आहे असं समजायचं कारण नाही. धन्यवाद सुषमाजी, आपल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. आपल्यासोबत होत्या सुषमा अंधारे, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या. प्रशांत कोरटकरला आता अटक झालेली आहे अशी माहिती आहे. तेलंगणामधून याला अटक केली. प्रशांत कोरटकर हा कथित पत्रकार आहे, मात्र त्याची उच्चभ्रू जीवनशैली, त्याच्या पैशाचे स्रोत, अशा अनेक विषयांवरती चर्चा सुरू होती. त्याशिवाय त्यानं इंद्रजित सावंत यांच्यासोबत बोलताना वापरलेले अतिशय अभद्र आणि अश्लील अशी भाषा, छत्रपती शिवरायांवर केलेली अश्लाघ्य टीका, स्वतःच्या जातीचा बडेजाव करत आपलं राज्य असल्याची दाखवलेली शेखी मिरवली होती, माच केला होता, अशा प्रकारची टीका सुद्धा त्याच्यावरती झाली होती. या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता प्रशांत कोरटकरवरती काय कारवाई होते हे आपल्याला बघावं लागणार आहे. प्रशांत कोरटकरच्या विरोधात समाज माध्यमांवरती अत्यंत तीव्र प्रतिक्रिया व्यक्तही झाल्या होत्या. पुन्हा एकदा जाऊयात कोल्हापूरला. आपले प्रतिनिधी विजय केसरकर आपल्या सोबत आहेत. विजय, यानंतर आता तेलंगणातून त्याला पकडल्यानंतर महाराष्ट्रात येणं आणि त्यानंतर नागपूरमध्ये ताबा आणि मग कोल्हापूर, या सगळ्यातला काळ, आणि दुसरीकडे मुंबई उच्च न्यायालयात अजूनही जामीन अर्जावरची सुनावणी बाकी आहे. मगाशी सुषमा अंधारे म्हणत होत्या की कदाचित फेटाळला गेला असावा, पण अजून ती माहिती समोर आलेली नाहीये. त्याचा परिणाम होईल पुन्हा जर का जामीन समजा मिळाला तर काय? अगदी बरोबर आहे, कारण ज्यावेळी प्रशांत कोरटकरचा अंतरिम जामीन कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयानं फेटाळला, अटकपूर्व जामीन फेटाळला, त्यानंतर तो हायकोर्टामध्ये गेला. पण हायकोर्टामध्ये जाताना प्रशांत कोरटकरनं पुन्हा तीच चूक केली. प्रशांत कोरटकरनं हायकोर्टामध्ये अंतरिम जामीनसाठी अर्ज केला आणि अंतरिम जामीन हे एका वेळी एकदा दिल्यानंतर पुन्हा एकदा दुसरं कोर्ट त्याच आरोपीला अंतरिम जामीन देणार नाही ही कुठेतरी नंतर त्याला खात्री झाली असेल आणि म्हणूनच तो पोलिसांसमोर सरेंडर झाला असेल. यामधली आणखी एक महत्वाची बातमी जी कोल्हापूर पोलिसांच्याकडून समजते ती असते की प्रशांत कोरटकरने या 1 महिन्यामध्ये 2 गाड्या वेगवेगळ्या वापरल्या, 2 वेगवेगळे चालकाचे वापरले. म्हणजे अंतरिम जामीन जोपर्यंत मिळत होता तोपर्यंत त्याच्याजवळ एक वेगळी गाडी होती. त्या गाडीचा पाठलाग करत कोल्हापूर पोलीस इंदोरपर्यंत पोहोचले होते. मात्र अंतरिम जामीन मिळाल्यानंतर त्यानं ती गाडी बदलली आणि तो दुसरी गाडी वापरली आणि गेल्या म्हणजे काल सकाळपर्यंत पोलिसांना विजय, मी तुम्हाला थोडंसं थांबवतोय. आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड आहेत. जितेंद्र आव्हाडजी, तुमच्यासमोर बातमी आहे. कोरटकरला तेलंगणातून पकडण्यात आलंय. पहिली प्रतिक्रिया. उशीर झाला. कोरटकरला या सरकारने लांब दोर दिला होता पळायचा. खरं तर त्याचं वक्तव्य झाल्यानंतरच त्याला अटक करायला पाहिजे होती, पण राजाश्रय असल्यामुळे तो इथे तिथे पळू शकला. बरं, त्याला जामीन मिळवण्यासाठी ही संधी देण्यात आली. जामीन मिळाला ना, काहीच मिळाला नाही. आणि महाराजांवरती शाब्दिक वार करणारे पळकुटेच होते. हा पळकुटे, हा कोरटकर, हा पळून गेला आणि आता शौर्य गाजवल्यासारखं हे सरकार सांगेला पकडून आणला ना आम्ही. अरे बोलल्यानंतर का नाही अटक केली रे? त्यामुळे या सरकारच्या एकंदर जे काही त्यांचं चालू आहे त्याच्याबद्दलच प्रश्नचिन्ह आहे. कोण संभाजीराजेंबद्दल बोलतोय, तर शिवाजी महाराजांबद्दल बोलतोय, कोण कुठल्या महापुरुषाबद्दल बोलतोय. या सरकारला आपल्या पाशवी बहुमताचा एवढी मात चढलाय की त्यांना कोणाचाही अपमान झाला तरी काही वाटत नाही. कारण आता 5 वर्षांनी बघूया काय होईल ते. आव्हाडजी, या सगळ्या प्रकरणात मगाशी सुषमा अंधारे सुद्धा बोलत होत्या. ज्या प्रकारे त्याला पकडण्यात आलेला उशीर, त्यानंतर तो तेलंगणात सापडतो, त्यापूर्वी इंदोरला जाऊन शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर एक व्हिडिओ बनवतो, आपल्या पत्नीमार्फत फॉर्मॅट केलेला व्हिडिओ पोलिसांना पुरवतो. याद्वारे त्याला राज्य सरकार मदत करत होतं का, असा सवाल त्यांनी विचारला होता सुषमा अंधारेंनी. तुम्हाला सांगतोय ना, सरकारचे जावई आहेत ते सगळे पोचलेले आहेत. तो सोलापूरकर, तो कोरटकर, तो सोलापूरकर, पुण्याच्या काहीतरी सांस्कृतिक महामंडळ महापालिकेचं वगैरे स्थापन होतं आणि 3ऱ्या नंबरवर सोलापूरकर. हा सोलापूरकर काय तोच इतिहासकार आहे, खूप इतिहासाचा अभ्यास केलाय असं काय काय. पण हे मुद्दा आपण खाजून खारूस काढत राहायची, लोकांना चिडवत राहायचं आणि तपासणी करायची. काय करणार आहेत, काय करणार आहे महाराष्ट्रात? 1 वर्ष महिन्यानंतर त्याला पकडला, काय होणार आहे महाराष्ट्रात? काय नाही होणार. त्याला आणतील, बसवतील, चांगलं वरण भात मेथकूट वगैरे जेवायला घालतील आणि आरामात ठेवतील. आव्हाडजी, धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेसाठी. आपल्यासोबत आता आहेत अतुल लोंढे, काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि प्रवक्ते. अतुल लोंढेजी, नागपूरमधून गेलेला कोरटकर आधी इंदोर, मग आता तेलंगणातून सापडतोय. आपली पहिली प्रतिक्रिया. असं आहे की सरकारच्या पाठिंब्यावरच तो ह्या सगळ्या गोष्टी करत होता. तो जे काही बोलला प्रसन्न, ती एक विचारसरणी आहे. बंच ऑफ थॉट मध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांबद्दल काय लिहिलेलं आहे,
हो. इतिहासाची 6 सोनेरी पाने सावरकर त्यात काय लिहिलेलं आहे आणि सातत्याने हे कसं चालत आलेलं आहे षडयंत्र, हे स्पष्टपणे महाराष्ट्राच्या समोर आहे. इतका मोठा स्टेटमेंट त्यांनी दिल्यानंतर त्याला अटक का झाली नाही? तो कसा स्टेटमेंट देत राहिला, त्याला वेळ दिला कोर्टामध्ये जायचा, कोर्टामध्ये कशा पद्धतीने केस प्रेझेंट झाली, हायकोर्टाला कशी समज द्यावी लागली, त्यानंतर तो कसा पळून गेला, या गोष्टी सगळ्या ज्या आपल्या डोळ्यासमोर आहे. 2014 नंतर या सरकारला फेवरेबल जे लोक आहे किंवा या सरकारची जी लोक आहेत त्यांना पळून जायचं असेल तर देशाबाहेर पळून जाऊ शकतात. पाहिलेले आपण किती केसेस आहे, माल्ल्यापासून तर नीरव मोदींपर्यंत बाहेर त्यांनी कशा सिटिझनशिप मिळवल्या हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे एवढा मोठा अपमान केला, एवढं मोठं बोलण्याचं धारिष्ट येतं कुठून? इंद्रजित सावंत हे इतिहासकार आहेत, पुराव्यानिशी आपल्या इतिहासाची मांडणी करत असतात. त्या मांडणी केल्यानंतर अशा पद्धतीनं त्यांना फोन करून शिवीगाळ करणे, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणे, छत्रपती संभाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणे आणि एवढ्या खुल्या निघून जाणे हे काही योग्य नाही. आम्हाला असं वाटतं की त्याला पकडलाय तुम्ही, आता आम्ही त्याला मान्य करू एक वेळेस तुम्ही पकडलं. कारण बघा, ईडीने जप्त केलेली गाडी रोल्स रॉयस त्याच्याकडे असते. कसं शक्य आहे? साधी सायकल पोलिसांनी जप्त केलेली कोणी काढून घेऊ शकत नाही जोपर्यंत सरकार त्याची जी काही विल्हेवाट लावायची असेल, ऑप्शन करत असेल त्याच्याशिवाय. ह्याच्याकडे ती गाडी कशी होती हे सगळं प्रकरण आल्यावर ती ईडीने गाडी जप्त केली. या सगळ्या गोष्टी लागे बांध्याच्या कसा सपोर्ट आहे, वैचारिक काय तुमची आहे भूमिका, ते स्पष्टपणे पुढे येत आहेत. देशद्रोहाचा गुन्हा त्याच्यावर दाखल केला पाहिजे अशी आमची मागणी आहे. आणि अशा बातम्या नको यायला की तो आपटे ज्यांनी तो पुतळा बनवला होता छत्रपती शिवाजी महाराजांचा, त्याला कशी लागलीच बेल मिळाली, तोही गायब होता, नंतर कळलं तोही घरीच होता. मालवणचा पुतळा बोलतोय मी, त्याला कशी पटकन बेल मिळाली, असं नको व्हायला. कारण मग ह्या सगळ्या काय होईल, याचे पायंडे पडतील आणि पायंडे पडतील. कोणी उठला सुटला काही बोलायचं आणि महाराष्ट्र पेटवायचा, हा धंदा आम्ही याच्या पुढे कधी पाहिला नाही. ज्या महाराष्ट्रामध्ये मूलभूत प्रश्नांवर चर्चा व्हायची, मूलभूत प्रश्नांवर सांगोपांग चर्चा व्हायची, तो महाराष्ट्र आज कुठल्या चर्चा करतोय? खरं. त्यामुळे अतुल लोंढेजी धन्यवाद आपल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. अतुल लोंढे असतील, सुषमा अंधारे किंवा जितेंद्र आव्हाड यांनी एकीकडे त्याला पकडण्यात आलं कोरटकरला, याबद्दल समाधान व्यक्त करतानाच राज्य सरकारच्या कार्यक्षमतेवर, पोलिसांच्या कामावरती आक्षेप व्यक्त केलेला आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.